आषाढी श्री मर्याई यात्रेनिमित्त बलिदान चौक तुळजापूर येथे मर्याई लक्ष्मीची विधिवत पूजा करून पारंपरिक म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। या कार्यक्रमास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केदार जानगवळी, किसन अंजिखाने, संतोष रानसर्जे, मनोज मलकोनाईक, शिवा भागानगरे, राजू अंजिखाने आणि सिद्धू बडवणे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास गवळी समाजातील मान्यवर, समाज बांधव तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारा हा सोहळा उत्साहात पार पडला। अशोक दत्तोबा उच्चे आज वाढ वाढल्यापासून आषाढ वारीला वर्षाला आम्ही आखाड्यात म्हशी पळवत आहे। नाही तुम्ही बोला तुम्ही हे जे पारंपरिक म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आहे हे कधीपासून सुरू आहे? हे आता वाढ वाढल्यापासून आता कमीत कमी 100 वर्ष होत आलं। तेव्हापासून वाढ वाढल्यापासून आम्ही म्हशी पळवत आहे। वर्षाला आखाड्यात म्हशी पळवत आहे। याचं महत्त्व काय? महत्त्व काय? लक्ष्मीच्या आशीर्वादाने आम्ही पळवत आहे। आईच्या आशीर्वादाने आम्ही जत्रा अशी करत राहत होतो। नमस्कार, मी विठोबा तुळशीराम दहीहंडे। आम्ही तुळजापूर शिवा गवळी समाजतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेला आषाढमधल्या मर्याईची जत्रा करतो, उत्सव करतो। तर त्यामध्ये आम्ही सवासींना बोलून जलकुंभ काढतो, म्हशीपळण असतं आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन असतं। म्हशीपळण ह्यासाठी करतो आम्ही की पावसामुळे म्हशींची पचनक्रिया मंद होते आणि बाहेर पावसामुळे गवतावर वगैरे थोडंसं हे होतं, त्यामुळं मग ते गवत ते खात नाहीत। तर त्यामुळे मग आमचं म्हशीकडे आमचं पण लक्ष जावं आणि त्यांना थोडं चांगलं खायला बसावं। जसं सळकी पेंड असते, गहू भुसा असतो, परत तुमचं झालं तर दुसरं जे असतं त्यांना चांगला हिरवा कडवा चारा, वाढल्या चारा वगैरे ते त्यांना खायला भेटावं, त्यासाठी आम्ही हे आयोजन करत असतो म्हशीपळणचं। तर यामध्ये आमच्या सगळे समाजाचे बांधव असतात, ज्यांच्याकडे म्हशी आहेत त्यांनी म्हशी घेऊन येतात पळणसाठी आणि बाकीचे सगळे समाज बांधव असतात किंवा माता भगिनी जे असतात तर ते महाप्रसादासाठी
आणि म्हणजे म्हशी बघण्यासाठी पण येतात. कारण त्यांना कामामुळे कुठं त्यांना इतर जायला भेटत नाही माता बहिणींना, तर त्या निमित्ताने त्यांना पण म्हशी बघायला भेटतात. ते पण थोडं समाजामध्ये मिक्स होतात, त्यांना पण थोडंसं जाण होते समाजाची. तर त्यामुळे आम्ही हे सगळं आयोजन करत असतो आमच्या चौकातर्फे, तुळजापूर चौकातर्फे. हे जवळजवळ आमचं 100 वर्षापासून चालू आहे परंपरा. त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा माता भगिनींना घेऊन सवासिनीचे गाडी काढतो जलकुंभ. त्यानंतर मळीआईला इथल्या देवीला अभिषेक होतो, जलाभिषेक होतो, दूध अभिषेक होतो. त्यानंतर म्हशी पळवून महाप्रसाद होतो. अशा पद्धतीने आम्ही सगळं समाज बांधव एकत्र येऊन करत असतो. त्यामुळे काय होतं, जे दुसऱ्या चौकातले असतात ते समाज बांधव पण सगळे एकत्र होतात, विचाराची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे एकोपा पण राहतो समाजामध्ये. काय होतं, दुसऱ्या चौकातले असतील तर त्यांचं आम्हाला काय असं आमच्या समाजामध्ये होत नाही. सगळे आम्ही मिळून मिसळून असतो. त्यांच्या म्हशी आमच्या इथे येतात, आमच्या म्हशी तिथे जातात. तर त्यामुळे एकोपा आमचा जो आहे समाजाचा तो टिकून जातो. त्यामुळे आम्ही हे आयोजन करत असतो सगळे समाज बांधव मिळून. गवळी समाज यांच्या वतीने इथे तुळजापूर वेस युवा गवळी समाज यांच्या वतीने जे वार्षिक आषाढी एकादश आहे, एकादश म्हणतो आम्ही वारकरी असल्यामुळे एकादशच सोडण्यात येत आहे. आषाढी यात्रा, गुरुपौर्णिमा यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडली आहे. तसेच ह्या यात्रेसाठी मनोज मलकू नाईक युवा नेतृत्व, मनोज मलकू नाईक, तसेच केदार जानगवळी, किसन अंजिकने, संतोष रानसरजे आणि अनेक ज्येष्ठांचा इथे सहकार लाभला आहे. ह्या कार्यक्रमासाठी त्यांना 15 दिवस नियोजनासाठी लोकांकडनं वर्गणी, तसेच लोकांकडनं जे येणारा तांदूळ अन्नदान ह्यासाठी त्यांना फिरावं लागतं. की अशा सगळ्यांच्या सोपकाराने म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. आणि हा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सगळ्या युवा गवळी समाज तरुण मंडळ म्हणजे आपलं तुळजापूर युवा गवळी समाज तरुण मंडळ अहोरात्र झटला आहे आणि काम केलेलं आहे. किती 7 ते 8 हजार लोकांचं इथं जेवणाचं नियोजन, महाप्रसादाचं नियोजन झालेलं आहे. गवळी समाज म्हणजे मागासलेला समाज, आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. तुम्ही आमच्याकडे आलात, बघितलं, आमची माहिती घेतलात, त्याबद्दल तुमच्या न्यूजचा आम्ही मनापासून आभारी आहे. आणि आमच्या कार्यक्रमाला असंच पाठिंबा तुम्ही द्या, जेणेकरून तमाम सोलापुरातील लोकांना आमचं कार्य समजलं पाहिजे. यासाठी तुमचा आम्ही आभारी आहे.